तुम्हाला वाटतं तुम्ही स्वतंत्र आहात? पुन्हा एकदा विचार करा. मागून मिळतं ते स्वातंत्र्य नसतं, ती मालकानं टाकलेली भीक असते. जोपर्यंत तुमच्या मनात मृत्यूची भीती आहे ना, तोपर्यंत तुम्ही गुलामच आहात. भीक की बलिदान? स्वातंत्र्याचा खरा अर्थ नक्की काय? तुम्हाला वाटतं स्वातंत्र्य मागून मिळतं? मग तुम्ही भ्रमात आहात. जगाच्या नकाशावर असं एकही पान नाही, जिथं विनंती करून कोणाला तरी स्वातंत्र्य मिळालंय. जेव्हा आपण संघर्षाला घाबरतो, तेव्हा आपण स्वतःहून गुलामीच्या साखळी आणि कळ्यात घालतो. तेव्हा आणि जेव्हा आपण लढणं सोडून फक्त स्वातंत्र्याची भीक मागतो, तेव्हा आपल्या हाती काहीच लागत नाही. कारण मालक कधीच आपल्या गुलामाला मुक्त करत नसतो. पशुवृत्ती आणि विद्रोह. मुळात माणसाची वृत्ती ही पशुसारखी आहे. तुम्हाला सतत वाटतं, की आपण कुणाला तरी गुलाम बनवून आपल्या पायाशी ठेवावं. जर समोरचा तुम्हाला गुलाम मानायला तयारच बसलाय, तर तो तुम्हाला मुक्त का करेल? विचार करा. जर छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे हात जोडून स्वराज्याची मागणी केली असती, तर औरंगजेबानं ते देणगी म्हणून दिलं असतं का? कधीच नाही. महाराजांनी विनंती केली नाही, त्यांनी विद्रोह केला. त्यांनी सिद्ध केलं की स्वातंत्र्य हे बलिदानाचं रूप असतं, विनंतीचं नाही. यहुदींना धडा आणि पूर्ण स्वातंत्र्य. यहुदी लोकांचा इतिहास आठवून बघा. वर्षानुवर्ष त्यांनी हक्काची मागणी केली, पण पदरी पडली ती फक्त निराशा, तुच्छता. कारण ते ज्यांच्याकडे मागत होते ते त्यांना माणूसच समजत नव्हते. पण ज्या दिवशी त्यांना कळालं की भीक मागून हक्क मिळत नाहीत, तेव्हा त्यांनी जगाला सांगितलं, आम्ही युद्धाची सुरुवात करणार नाही, पण जर कोणी केली तर त्याचा शेवट मात्र नक्कीच करू. लक्षात ठेवा, स्वातंत्र्य हे पूर्ण असावं लागतं. अपूर्ण स्वातंत्र्य म्हणजे पुन्हा गुलामीच. शत्रूंचा नायनाट आणि मृत्यूची भीती. तुमचा शत्रू कधीच अर्धवट सोडू नका, कारण तो सापासारखा असतो. जो पुन्हा एकदा डसायला परत येईल, जो समाज आपल्या गुलामीच्या जाणीवेलाच विसरतो, तो आपलं स्वातंत्र्य कायमचं गमावून बसतो. मरणाच्या भीतीनं गुलामी स्वीकारण्यापेक्षा स्वातंत्र्यासाठी लढून मरणं कधीही श्रेष्ठ. कारण स्वातंत्र्य हे रक्ताचं आणि प्राणाचं मोल मागतं. स्वातंत्र्य सेनान्यांनी रक्ताचा अभिषेक घातला, तेव्हा कुठे आज आपण मोकळा श्वास घेतोय. पण हे स्वातंत्र्य टिकवायचं असेल, तर तुमचा लढा तुम्हाला द्यावा लागेल. उठून उभे राहा. कारण इतिहास साक्ष आहे, दबून राहणाऱ्यांना फक्त पायदळी तुडवलं जातं, पण छाती काढून लढणाऱ्यांना अख्खं जग सलाम करतं. लढण्याची तयारी ठेवा. कारण स्वातंत्र्य हे बलिदान मागतं, भीक नाही.